राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहर अध्यक्षपदी महेश गादेकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईतून ही निवड जाहीर केली। सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 3 दिवसात पक्षाने नवीन निवड जाहीर केली आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खरटमल यांनी राजीनामा दिला। दुसऱ्याच दिवशी सोलापूरचे प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी सोलापुरात येऊन ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। प्रत्येकांची मते जाणून घेतली। पाटील यांनी बैठकीचा अहवाल रविवारी मुंबईत पक्षाच्या कोर कमिटीसमोर सादर केला। त्यानंतर पक्षाने महेश गादेकर यांच्या नावाची घोषणा केली। गादेकर यांच्याशिवाय ॲडव्होकेट UN बेरिया आणि चंद्रकांत पवार यांच्याही नावाची चर्चा होती। मात्र पक्षाने महेश गादेकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे। त्यांनी 1992 मध्ये राजकारणात प्रवेश केला। प्रथम युवक उपाध्यक्षपद सांभाळले, त्यानंतर 1999 मध्ये युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली। सुरुवातीपासूनच ते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले आहेत। 2008 ते 2014 पर्यंत ते पक्षाचे शहर अध्यक्ष राहिले होते। 2012 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या काळात 16 नगरसेवक निवडून आले होते। तसेच एक स्वीकृत नगरसेवक सदस्यही असे मिळून 17 नगरसेवक होते। महेश गादेकर यांच्या रूपात मराठा समाजाला संधी देण्यात आली आहे। त्यांची कारकीर्द पाहिल्यास मुस्लिम, दलित, लिंगायत, पद्मशाली समाज यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। महेश गादेकर यांच्या रूपात मराठा समाजाला संधी देण्यात आली आहे। त्यांची कारकीर्द पाहिल्यास मुस्लिम, दलित, लिंगायत, पद्मशाली समाजात त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडे सध्या पक्षाची जबाबदारी नसली तरी विविध कार्यातून कार्यकर्त्यांची फळी त्यांनी जोपासली आहे। त्यामुळे त्यांचा अनुभव आणि कार्यकर्त्यांचा भला मोठा संच येत्या महापालिका निवडणुकीत पक्षाला किती लाभ होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।